सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीच्या वेळेला प्रचंड गोंधळ झाला आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी महायुतीची बैठक होण्याची शक्यता आहे। अध्यक्ष निवडीचा हा वाद मिटवून समन्वय ठेवण्याचा उद्देश या बैठकीमागचा असेल। विरोधकांना टीका करण्यासाठी आयती संधी मिळू नये यासाठी महायुतीच्या नेत्यांनी ही बैठक आयोजित केलेली आहे। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचे आज अधिवेशनामध्ये दोन्ही सभागृहामध्ये पडसाद उमटलेले दिसले। तर साताऱ्यामधल्या पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचा मुद्दा शिवसेना सोडणार नाहीये। शिवसेनेनं या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सभापतींनी भूमिका राखून ठेवल्यामुळे सभागृहामध्ये काही वेळ गदारोळाचं देखील वातावरण बघायला मिळालंय। तर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाविषयी सांगितलं आणि त्यानंतर जयकुमार गोरे यांनी याविषयी काहीशी हरकत घेतलेली होती। कुठल्याही चौकशीशिवाय थेट निलंबनाचे आदेश कसे काय दिले जातात असंही त्यांनी म्हटलेलं होतं। मात्र शिवसेनेने आता आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचा मुद्दा आपण सोडणार नाही अशी शिवसेनेची भूमिका आहे। तर या मुद्द्यावरती आता मुख्यमंत्र्यांनी देखील लक्ष घालायचं ठरवलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील सभापतींशी या मुद्द्यावरती बोलणार असल्याचं म्हटलेलं आहे। मात्र सभापतींनी आपली भूमिका राखून ठेवल्याचं बघायला मिळालं। त्यांनी या निलंबनाचे जे आदेश देण्यात आले आहेत याविषयी काही भाष्य केलं नव्हतं आणि त्यामुळे सभागृहामध्ये काहीशी गदारोळाची परिस्थिती आज बघायला मिळालेली होती। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीच्या वेळेला राडा झालेला होता। मंत्र्यांना आणि आमदारांना रोखण्यात आल्याचं देखील कळतं आहे। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। सूरज, आज थेट खरं तर विधान परिषदेच्या उपसभापतींनी अधीक्षक जे आहेत पोलीस अधीक्षक त्यांच्या निलंबनाचे आदेश दिलेले होते, कारवाई केलेली होती। मात्र आता शिवसेनेनं या संदर्भातली आपली जी भूमिका आहे ती स्पष्ट केली आहे। नक्कीच पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचा मुद्दा हा शिवसेनेकडनं सोडला जाणार नसल्याचं मत हे अनेक मंत्री नेते या ठिकाणी उपस्थित करत आहेत। जो प्रकार घडला हा चुकीचा आहे आणि सभापती यांनी आपली भूमिका राखून ठेवल्यानंतर सभागृहातच आपण पाहिलं तर गदारोळ देखील पाहायला मिळाला। मात्र काही झाली तरी हा मुद्दा सोडला जाणार नाही। उपसभापतींनी जरी हे आदेश दिलेले असले तरी ते देखील ग्राह्य धरले जातात, कारण दोघांनाही स्वतंत्र अधिकार आहेत आणि सभापती नसल्यानंतर उपसभापती यांना ते अधिकार आहेत। त्यामुळे ते जो दिलेला निर्णय आहे याची अंमलबजावणी व्हायलाच हवी अशी ठाम भूमिका ही शिवसेनेकडनं घेण्यात आलेली आहे। जरी आता वरिष्ठ नेते पातळीवरती या संदर्भात चर्चा झाली असली, वादावर पडदा पडला असला तरी आपला निर्णय हा ठाम असल्याचं मत देखील भरत गोगावले जे मंत्री आहे शिवसेनेचे प्रतोद देखील आहेत त्यांनी देखील व्यक्त केलेले आहे। कारण या संपूर्ण घटनेमध्ये मंत्र्यांच्या बाबतीत जो काही प्रकार घडला हा चुकीचा आहे, निंदनीय आहे। त्यामुळे या संदर्भात अधीक्षकांवरची कारवाई ही व्हायलाच हवी या मतावर शिवसेना ठाम आहे। सूरज, धन्यवाद माहितीसाठी। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये झालेल्या राड्याचे पडसाद आज विधिमंडळाच्या सभागृहामध्ये उमटले। स्वतः शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या गोंधळावरून विधिमंडळामध्ये काय चर्चा झाली बघूया। तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय। त्यामुळे आपण माझी विनंती आहे त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं। आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा। हा अन्याय आम्ही सहन करणार नाही। त्यामुळे माझी हात जोडून आपल्याला विनंती आहे, अशा पद्धतीनं मंत्र्यांवर आरेरावी करणाऱ्या, मंत्र्यांना जखमी करणाऱ्या त्या पोलीस दलाचा प्रमुख तुषार दोशी, एलसीबीचा इन्स्पेक्टर देवकर, एलसीबीचा असिस्टंट इन्स्पेक्टर गर्जे आणि त्यांच्या बरोबरचे 100 पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्याला निलंबित करा, एवढीच हात जोडून सभापती महोदय आपल्याला विनंती आहे। शंभूराज देसाई यांनी हे निवेदन केल्याच्या नंतर राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी देखील शंभूराज देसाई यांची री ओढली आहे आणि त्यांच्या दृष्टीने काय घडलं हे देखील सांगितलंय। म्हणजे एखाद्या आरोपीला ज्या पद्धतीची वागणूक दिली जाती त्या पद्धतीची वागणूक आम्हाला मंत्र्यांना जर या राज्यामध्ये मिळत असेल तर याच्यासारखं दुर्दैव असू शकत नाही। लोकशाही मार्गातून जे सदस्य निवडून आले त्यांना मतदानापासून अगदी मतदानाच्या दारापर्यंत गेलेले सभागृहाच्या
तिथून पोलिसांनी त्यांना उचलून नेणं हे अक्षरशः या लोकशाहीला काळिमा फासणारी घटना ही सातारा जिल्ह्यामध्ये घडली. शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या निवेदनाच्या नंतर शिवसेनेच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी धडक कारवाईच केली आहे. सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचेच त्यांनी आदेश दिले आहे. ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे. तर नीलम गोऱ्हे यांनी हे आदेश दिले आणि जयकुमार गोरे मात्र चिडले. त्यांनी नीलम गोऱ्हे यांच्या अधिकारावरच शंका उपस्थित केली. वस्तुस्थिती न तपासता तुम्ही निलंबनाचे आदेश दिलेच कसे असा थेट सवालही त्यांनी विचारला. फक्त इथं चर्चा झाली म्हणून एखाद्या IPS अधिकाऱ्याला सस्पेंड करणं हे नियमांना धरून सभापती महोदय नाही. आपण अशा पद्धतीचे निर्देश कसा देऊ शकतो? जोपर्यंत सभागृहाच्या समोर येत नाही, त्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत अशा पद्धतीची कारवाई करणं उचित नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची भूमिका घेणं योग्य नाही. आणि सभापती महोदय एक आहे, सभापती महोदय या SP-चं जे आपण निलंबन केलंय त्याला तातडीनं स्थगिती देण्याची आवश्यकता आहे. विधान परिषदेमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या या फैरी झडत असल्याचं बघून विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे सभागृहामध्ये दाखल झाले. त्यांनी शंभूराजांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि बाका प्रसंग बघून सभागृहाचं कामकाज तहकूब केलं. मला वाटतं हा विषय न संपण्याजोगा आहे. एकूणच आपण ज्या विशेष बैठक बोलवली आणि बैठकीच्या अंती जवळपास 4 मंत्री महोदयांनी यामध्ये या चर्चेत सहभाग नोंदवला आणि अनेक सदस्यांनी देखील नोंदवला. त्यामुळे ही चर्चा संपुष्टात येऊ शकत नाही. हे सगळं विधान परिषदेमध्ये घडलं. विधान परिषदेचं कामकाज 10 वाजता सुरू झालं होतं. 11 वाजता विधानसभेचं कामकाज सुरू होताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाच मुद्दा उपस्थित केला आणि वाचा फोडली. मंत्री बघितले नाहीत, पदाधिकारी बघितले नाही, कोणी बघितले नाही, जसे आमदार बघितले नाही, असे आरोपीला जवळ असं पकडतात तसं पकडून घेऊन गेले. आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर ते 2 लोक बरं, ते 2च कसे काय मग मतदार त्यांनी पकडले? 2च मतदार जे आहेत ते त्यांना घेऊन गेले आणि त्यांना निवडणूक, मी पुन्हा फोन केला त्यांना DGंना. DG म्हणाले असं होणार नाही. मी बोलला होणार काय नाही, निवडणूक पूर्णपणे पार पडते तिकडे. निवडणूक पार पडल्यानंतर तुम्ही त्यांना सोडून काय उपयोग आहे? आणि मग निवडणूक पार पडली आणि त्यानंतर या सगळ्या, परंतु जी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदा आपण पाहिलेली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये झालेल्या राड्याचे पडसाद आज विधिमंडळामध्ये उमटले. शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्या निवेदनानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी धडक कारवाई करत सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिलेत. दरम्यान या प्रकरणी उपसभापती नीलम गोरे यांनी केवळ निर्देश दिले असून या संदर्भातला निर्णय राखून ठेवला असल्याचं सभापती राम शिंदे यांनी म्हटलंय. मंडळाचे नेते आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील खालच्या सभागृहामध्ये सखोल चौकशीचे आदेश पारित केलेले आहेत. आणि दरम्यानच्या कालखंडामध्ये पीठासीन अधिकाऱ्यांनी देखील आपल्या बोलण्यामध्ये सांगितलंय की चौकशी करणं अपेक्षित होतं, परंतु सरकारने चौकशी केली नाही, तथापि मी असा निर्णय जाहीर करते, असं देखील यामध्ये सांगण्यात आलं. त्यामुळे ही सगळी गोंधळाची परिस्थिती पाहता त्यामध्ये या चर्चेच्या अनुषंगाने आणि झालेल्या प्रकाराच्या अनुषंगाने जो रुलिंग देणं अपेक्षित आहे तर ते मी रुलिंग लवकरच देतो. ते रुलिंग मी राखून ठेवलंय आणि त्यामुळं ते रुलिंग राखून ठेवलेलं आहे. मी लवकरात लवकर त्याचं रुलिंग देईल. साताऱ्याच्या प्रकरणावरून अनिल परब यांनी विधान परिषदेमध्ये शिवसेनेला टोमणे मारले. मंत्री मार खात असतील तर सर्वसामान्यांचं काय? आता हे वाघ कुठे गेले? नुसता मार खातायत असं म्हणत अनिल परब यांनी सातारा झेडपीच्या प्रकरणावरून शिवसेनेला टोले लगावले. हिम्मत असेल तर सत्तेमधून लाथ मारून बाहेर पडा असं म्हणत परबांनी शिवसेनेला डिवचलंय. त्यांच्या टीकेला मंत्री शंभूराज देसाई आणि उदय सामंत यांनी उत्तर दिलं. काही दिवसापूर्वी जी सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, ह्या निवडणुकीत
सत्ताधारी मंत्र्यांना पोलिसांनी मारहाण केली. सत्ताधारी मंत्री पोलिसांचा मार खातायत. जर या राज्यामध्ये मंत्री मार खातायत, कार्यकर्ते जर सत्तेतले मार खातायत, तर सर्वसाधारण नागरिकाला काय संरक्षण तुम्ही सरकार म्हणून देणार आहात? तुमची सत्ता जर तुम्ही लाथ मारून जर बाहेर पडले, तर आम्ही तुम्हाला भगतसिंगाच्या जागी बघू. आता त्या युतीमध्ये काही कटू अनुभव कालच्यासारखे आम्हाला आले, हा भाग सोडा. त्याची योग्य व्यासपीठावरती आम्ही दखल मागू, योग्य व्यासपीठावरती ते दुरुस्त सुद्धा होतील. पण असं बोलण्यामुळं अशा पद्धतीनं कुठेही तुम्ही आम्हाला डिवचायचा प्रयत्न करू नका. माझं एवढंच म्हणणं आहे, फॅक्च्युअल कंडिशन, वस्तुस्थिती आपल्या निदर्शनाला आणली, याचा अर्थ आम्ही हतबल आहोत असं बिलकुल समजायचं कारण नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.